चंद्र भगवान मापती महादेव पवन सूत हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज विठाल विठाल। आता माझ्या भावा अंतराय अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते करीतो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते करीतो तू का म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते करीतो पांडुरंगा करू पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे चरणा संतांची ताळी वाजवा बसलेले सर्व एका ठेक्यात हा टाळ 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 फक्त जोरात हा हा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधनो पावन झालो चराचरी त्यांच्या कृपा गुरु दान तुका
महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमलचलं सर्वादिसाक्षिभूतो भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतीये दिव्य लोकांसी नेली विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सियावर रामचंद्र भगवान सर्वांनी हात वर करायचे सियावर रामचंद्र भगवान की आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं स्मरणं कपदे सियावर रामचंद्र भगवान की जय। आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो भक्त वत्सल भक्ताभिमानी दीनानाथ पांडुरंग परमात्मा भगवत स्वरूप श्रोतृवर्गाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो सेवे करता निवडलेला अभंग जगद्वंदनी जगश्रेष्ठ देऊचे सुप्रसिद्ध साधू तुकोबाऱ्या आपल्या जीवनामध्ये आपण जी साधना करतो त्याच्या पूर्णत्वाला गेल्यानंतर तो पूर्णत्वाचा म्हणजेच तो प्रेमाचा आनंद उपभोगताना जेव्हा आनंद प्राप्त झाला आणि मनामध्ये शंका आली की देवा आता मी ह्या आनंद उपभोगतोय पण ह्या आनंदामध्ये खंड तर पडणार नाही ना म्हणून देवाकडे मागणी मागणारा अभंग आहे विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा या भगवंताकडे विशेष का आपण जी साधना करतो भगवंताची ती करत असताना पूर्णत्वाला अति उच्च शिखराला त्या भक्तीचा तो आनंद उपभोगत असताना मनामध्ये शंका निर्माण झाली की आता या आनंदात खंड तर पडणार नाही ना म्हणून सुरुवातीलाच सांगतो आता आपण कधी समृद्धी मार्गाने गेलात का समृद्धी मार्गाने संभाजीनगरला गेला असताना आम्ही बऱ्याच वेळा गेलो पण जाताना फार आनंद वाटतो बरं इकडून जो एक्सिलेटरवर पाय ठेवला अरे बापरे भुर फार आनंद वाटतो जो प्रवास पूर्वी 6-7 तास लागायचे आता तो 3 तासात होतो अर्धा अंतर कमी अर्धा वेळ कमी लागायला लागला पण जाता जाता मनामध्ये शंका येते तो आनंद उपभोगतो वाह स्पोर्ट्स कार पण जाता जाता मनात शंका येते कधी काही होणार तर नाही ना अशीच तुकोबारायांच्या मनात शंका आली
पण भक्तीच्या क्षेत्रामध्ये त्या प्रवासामध्ये वाहत असताना तुकोबारायांच्या मनामध्ये शंका आली, आता ह्या आनंदात खंड पडणार नाही ना? मग देवाकडे मागणी, विठ्ठल असो. अभंगाकडे वळण्या अगोदर परिहार देणं गरजेचं आहे. मनाला मोहिनी घालणारी ही मोहने नगरी, ही गंधर्व नगरी, असंच म्हणायचं ना. गंधर्व आहे तिथे सर्व गंधर्व आहे. आता इथं माझ्यासारख्यानं बोलणं म्हणजे ह्या सर्व बोलणारी मंडळी आहेत, गाणारी मंडळी आहेत, आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत म्हणून परिचय करून देणं सुद्धा काही गरज नाही. पण ही गंधर्व नगरी, या नगरीमध्ये मला वाटतं लहान मूल रडायला जरी लागलं तरी ते स्वरात रडत असेल, आहे की नाही? ते कोकणामध्ये असं म्हणतात, कोकणातल्या पोरांना पाण्यात टाकलं तर ते पोहात, तसं मोहनातल्या पोरांना नुसतं आ केलं तर ते स्वरातच करतं. विठ्ठल विठ्ठल नव्हे तर भगवंताच्या जन्माच्या निमित्तानं हा उत्सव आहे. गेली 63 वर्षापासून हा उत्सव आपण अनुभवतो. कसला आहे हा उत्सव? तर रामप्रभूच्या प्रागट्याचा. आणि रामप्रभू जन्माला आले कशासाठी? भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी लोचनाभिरामा तनु घमश्यामा निज आयुध भुजचारी भूषण बनमाला नयन बिसाला सेवा सिंधु करा भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी. किंवा राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा. किंवा बाई बाई बोलाल का माझ्या मागे सर्व? राम जन्माला आल्यानंतर जो उत्सव केला अयोध्या नगरीमध्ये, बोलाल सर्व? बोला बाई बाई. पाठीमागचे वेगळ्या पक्षातले आहेत का काय? का दमलेत तुम्ही दिंडीमध्ये? आता मी काही काकड्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला, कारण हा पर्व काळ आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तम शिवरात्री हा पर्व काळ आहे. आणि हा पर्व काळ काय करतो तर अंतरातला मळ घालवतो. साधीला हा पर्व काळ गेला अंतरीचा. जर अंतरातला मळ घालवायचा असेल तर आज आपण कीर्तन काकड्याशिवाय काही बंद करायचं नाही. म्हटले का तुम्ही? मोठ्यानं म्हणा. आता आपण सकाळी काकड्याशिवाय काही कीर्तन बंद करायचं. स्वरात वा 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 तयार आहे तो. कारण रामाचा जन्म झालाय, हा आनंद उत्सव आहे. साऱ्या भारतवर्षामध्ये आपण आनंद हा उत्सव साजरा करतो. करायचा ना आपण इथे मोहण्यामध्ये? सकाळी केलाय पण आपलं समाधान नाही झालं म्हणून दिंडीत 3 तास नाचत होते. मी 6:45 चालू आहे. हा आता बोला, आता सोडणार नाही तुम्हाला मी. बोला बाई 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 कैसाच्या नौबदा बाई कशाच्या नौबदा. तुम्हाला काय झालं? तुम्हाला झालंय काय? सगळे बोला बाई 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 कशाच्या नौबदा. आता एक टाळी वाजून म्हणायचं पुत्र झाला पुत्र झाला पुत्र झाला सगळे असे पुत्र झाला पुत्र झाला
दशरथा 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 चला चला ते जाऊ बाई बाई रामाचं आणि काय रामाच्या राज्यात काय उणा असते का उणा नाही तुम्हाला म्हणतात झाले रामराज्य काय उण्या माशी धरणी धरे पीक गाई वळेल्या म्हशी म्हणायचं का सर्व राम वेळो वेळा बोला यायच्या आधी आवाज कसं या सिया रामचंद्र भगवान राम वेळो परिणाम स्वप्नीतेही दुःख कोणी न देखे डोळा भगवंताच्या कृपेने भय सुटले कलिकाळा तुका म्हणे रामी सुख दिले आपुले येणे गर्भवासा येणे जाणे खंडले विठ्ठला खरं तर आपल्या जीवनामध्ये आम्हाला यशस्वी व्हायचं असेल जीवन जर यशस्वी करायचं असेल तर एक सूत्र आहे काय संसारामध्ये आणि परमार्थामध्ये सुद्धा काय सूत्र आहे काहीतरी मिळवावं लक्षात ठेवावं संसारातही आम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि परमार्थातही यशस्वी व्हायचं असेल तर एक सूत्र काय विठाला आम्हाला संसारात आणि परमार्थात दोनही भाग यशस्वी व्हायचं असेल तर काहीतरी मिळवावं अजून दुसरा भाग मिळवलेलं वाढवावं आणि वाढवलेलं जोपासावं संसारामध्ये आम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करतो की नाही आपण सर्व कशासाठी संसारामध्ये जर टिकून राहायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर मिळवावं लागतं काय काय मिळवावं लागतं
बोला ना, तुम्ही नाही मिळवत तुम्ही संसार आम्हाला यशस्वी करायचा असेल तर काय मिळवावं लागतं? तुम्ही नाही मिळवत का कुणी काही? अहो बोला तर. पैसा माणसं सर्वांना माहिती आहे पण बोलायचं हिंमत होत. अरे येडे हो, आता कीर्तन ठरवल्याशिवाय कोण करत नाही. तुम्ही घाबरत लोक 2-2 तासाचे 50,000 देतात शिव्या फक्त ऐकायचे ते विठाला. ही मंडळी अरेंज करतात बरं असे गाणारी मंडळी. फक्त गाणं बस, बाकी काही नाही. काय सांगत होतो मी? मिळवावं, मिळवलेलं वाढवावं आणि वाढवलेलं जोपासावं. मग आपण प्रयत्न करतो धन मिळवण्यासाठी. मग ते मिळवलेलं धन किंवा पैसा तो वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मिळवलं पण मिळवलेलं वाढवायचं असेल तर मग एफडी करतो किंवा एखाद्या योजनेमध्ये गुंतवतो. कधी कधी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतो. कधी कधी तो म्युच्युअल फंड आपल्या बोकांडी पडतो. कधी कधी कल्पना करतो एखाद्या कल्पवृक्षात गुंतवतो. तोच कल्पवृक्ष आपल्या बोकांडी पडतो. मिळवलेलं वाढवायचं आपण फिक्स डिपॉझिट करतो, वाढवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याला व्यवसायानं कुणाला व्याजाने देतो कारण का मिळवलेलं वाढवायचं. पण वाढवल्यानंतर ते जोपासणं फार महत्वाचं आहे. यशस्वी कोणाला म्हणायचं? जे मिळवलेलं वाढवून ज्यानं जोपासलं संसारात त्याला यश. मिळवावं, मिळवलेलं वाढवावं आणि वाढवलेलं जोपासावं. हे सूत्र जसं परमार्थ संसारात आहे तसंच परमार्थामध्ये आहे. परमार्थामध्ये सुद्धा मिळवावं, मिळवलेलं वाढवावं आणि वाढवलेलं जोपासावं. परमार्थात मिळवायचं काय? तर परमार्थामध्ये जर आम्हाला मिळवायचं असेल तर एकच मिळवायचं, भगवंताचं प्रेम. बोला काय? भाव. कारण भक्तीमध्ये जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत त्या भक्तीला किंमत. सर्वांनी स्वरात म्हणा नाही, असं म्हणायचं. सर्वांनी स्वरात म्हणा नाही म्हणाल का? भक्तीमध्ये जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत त्या भक्तीला काही किंमत. भावी विन भक्ती प्रमाण सांगायचं. भक्तीमध्ये जोपर्यंत प्रेम नाही त्या ज्ञानाचा सुद्धा धिक्कार होतो. भक्ती देव आणि भक्त यांचा संबंध त्याला म्हणायचं भाव. बोला काय? देव आणि भक्त यांचा संबंध, त्या भावालाच काय म्हणायचं तर प्रेम. बोला काय? प्रेम. बरं हे प्रेम म्हणजे काय? तर हे प्रेम म्हणजे गंध नावाचा कवी आहे. गंध नावाचा अकबर बादशाच्या पदरी एक गंध नावाचा कवी होता. फार कवन सुंदर आहे त्याचं. त्या कवीनं ह्या प्रेमाला म्हणजे रती, जसं ज्ञानोबाईंनी ना
रती हा शब्द घेतलाय. रतनी रतन म्हणजे रममान म्हणा. मग त्या प्रेमाला त्यांनी रती हा शब्द वापरला आणि इतकं गोड कवन केलंय. ऐकायचे तुम्हाला? इतकं गोड कवन आहे. ऐका. रती बिन राज रती बिन पाठ, रती बिन छत्र नहीं रती बिन लाभ, रती बिन आनंद, रती बिन यौवन होन छत्री, रती बिन मान, रती बिन रतिवीर प्रेमाशिवाय राज्य होऊ शकत नाही. एक झालं ते रामराज्य, लोकाभिराम रामाचं राज्य. आणि दुसरं राज्य झालं कोणाचं? ह्या कलियुगामध्ये जेव्हा आक्रमण झाली आपल्या देशाला, राष्ट्रावरती, देशावरती. बघा दुःख वाटतं याचं. आपल्या देशावर पुन्हा पुन्हा आक्रमण झाले, पुन्हा पुन्हा आक्रमण झाले. पहिलं आक्रमण झालं आपल्या महाराष्ट्रात देवगिरीवरती अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं. सोरटी सोमनाथावर गजनीनं आक्रमण केलं. चित्तोडवर अकबरानं आक्रमण केलं. पानिपतवर अफगालीने आक्रमण केलं. महाराष्ट्रावर औरंगजेबानं आक्रमण केलं. संसदेवर अफजलगुरूने आक्रमण केलं. ताजवर कसाबने आक्रमण केलं. म्हणजे अजून हे आक्रमण होतात आणि आपण सहन करतो. बाकीच्या देशांवर अतिरेकी हमले एकदाच झाले, पण आपल्या देशात पुन्हा पुन्हा होतात. याचं कारण आहे आपला हिंदू तरुण झोपलेला आहे. विठ्ठल आपल्या इथे जवळ येऊन किती अतिरेकी राहत असतील बांगलादेश. तुमच्या वाटेला सफरचंद विकणारा कोण आहे विचारला का तुम्ही आतापर्यंत? आपला महाराष्ट्र दिसतो का? केळं विकणारा, सफरचंद विकणारा, मोसंबी विकणारा कोण आहे विचारलं का आपण? आपले कोण आहेत? कोण आहेत? कुठून आले? आपल्या इथं गाड्या घेऊन फिरतात. आक्रमण पुन्हा पुन्हा होतात, पण तरी आपण जागे नाही होत. आज देशावरती संकट आहे. आज संकट आहे आमच्यावर. पण त्या काळामध्ये कलियुगात ही आक्रमण होत असताना तुकोबरायांनी भगवंताला पाचारण केलं. देवाला सांगितलं, देवा आता अवतार घे, धर्मरक्षावया अवतार घे आपल्या पाळीशी भक्तजना. आणि त्याच वेळेला जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीवरती एक आई गरोदर होती आणि तिला डोहाळे लागले होते. कशाचे? मातीचे, पांढऱ्या मातीचे. काय कशाचे? स्वराज्याचे डोहाळे लागले. राजमाताची जाऊ असाव्या. आणि त्याच वेळेला स्वराज्याचे डोहाळे, गर्भामध्ये ते संस्कार आणि शिवनेरीवरती तो जन्माला आला. कोण? कीर्तनात आपण म्हणत नाही बघा. एक राजा म्हणायचं नाही. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एवढं म्हटलं एकच राजा इथे जन्माला माझ्या राजाचं
प्रतिविना राज, प्रतिविना पाठ. अभ्यास, प्रेमाशिवाय अभ्यास होत नाही. अभ्यास करताना मुलांचं लक्ष म्हणजे काय, प्रेम पाहिजे. रतिविना पाठ, रतिविना छत्र, राजाचं छत्र प्रेमाशिवाय छत्र. रतिविना छत्र नाही एकूण टिको. रतिविना साधू, प्रेमाशिवाय साधू. रतिविना संत, रतिविना यौवन होणं जपिन. रतिविना मात म्हणजे आई, रतिविना मात, रतिविना सास. रतिविना म्हणजे प्रेमाशिवाय सासू सुद्धा. रतिविना मानस लागत भिकमो, गंध कहे सुनशाहत वर्णा. नर है रतिविना एक रतिको. त्याला शून्य किंमत आहे ज्याच्या अंतकरणात प्रेम नसेल. म्हणून खरा तो सानिगुरी म्हणतात, एकची धर्म जगाला प्रेम प्रभू की लेकरे सारी दयाला सर्वही राही. कुणाला तुच्छ लेखावे मला भाव सांगायचा आहे. भाव म्हणजे प्रेम. मग हे प्रेम तुम्ही म्हणा, प्रेम प्रेम प्रेम, पण हे मिळतं कुठं? प्रेमाचा दाता आहे तोच, बस, बाकी कोणच नाही. म्हणून तुकोबाराय त्याच्याकडे प्रेमाची मागणी करतात की देवा काय कर, माझं उचित कर आणि मग मला प्रेम दे. प्रेम घाई हृदयात. आता प्रेमाचा कोण आहे? भगवंतच आहे, बस. मग ते जर प्रेम प्राप्त करायचं असेल तर इन्कम सोर्स म्हणजे कुठून प्राप्त करायचं, तर इन्कम सोर्स आहेत 5. कोणते? आम्हाला जर देवाचं प्रेम प्राप्त करायचं असेल तर देवाचं प्रेम मिळतं देवाला पाहिल्यानंतर. दुसरं, आमच्या पदरी जर सुकृत असेल तर आम्हाला प्रेम प्राप्त होतं. तिसरं, आमची जर परंपरा असेल तर आम्हाला प्रेम प्राप्त होतं. चौथं, आमच्या जीवनामध्ये जर सत्संग लावला तर आम्हाला प्रेम प्राप्त होतं. आणि 5वं कारण, भगवंताच्या कथेचं श्रवण केलं तर प्रेम प्राप्त होतं. विठ्ठल देवाचं प्रेम मिळवायचंय ना, हे सूत्र मिळवायचं, वाढवायचं, जोपासायचं. मिळवायचं काय तर देवाचं प्रेम. मग पहिलं काय करायला सांगितलं मी, आता उलट सांगतो. काय? भगवंताच्या कथा ऐकल्यानं प्रेम प्राप्त होता. लक्षात ठेवा सर्वांनी. कशानं? कथा ऐकल्यानं.
कशाला प्राप्त होतं? कथा ऐकल्यानं प्रेम प्राप्त होतं. दुसरं, देवाला पाहिल्यानंतर प्रेम प्राप्त होतं. कशानं? पाहिल्यानं. तिसरं, आपल्या पदरी जर सुकृत असेल तर प्रेम प्राप्त होतं. कशानं? सुकृत म्हणजे पुण्य, पुण्यानं. चौथं, आमची जर परंपरा असेल तर प्रेम प्राप्त होतं. आणि पाचवं, आपल्या जीवनात जर संतांचा संग जर प्राप्त झाला तर प्रेम प्राप्त होतं. 5 मार्ग सांगितले. मग तुम्ही म्हणाल पुरावा द्या. आतापर्यंत कोणाला प्रेम मिळालं का? पहिलं काय सांगितलं मी? कथेनं प्रेम कुणाला मिळालं? कथा, भगवंताची कथा. गोड प्रसंग आहे. आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा. कारण आपली जी भूमी आहे ती आईची भूमी आहे, आपली महाराष्ट्रातली भूमी. कारण कौंडण्यपुरामध्ये जो भीमक राजा आहे, त्या भीमक राजाच्या पोटी एक कन्या रत्न जन्मला. काय नाव तिचं? रुक्मिणी माता. हो, रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेचं माहेर आहे कौंडण्यपुरात भीमक. कधीच कृष्ण परमात्म्याला तिने पाहिलं नाही, कधीच पाहिलं नाही. मग काही गोकुळातले भाट यायचे, नारदांसारखे गंधर्व यायचे आणि कृष्णाच्या कथा गायचे. गोड कृष्णचरित्र गायचे. त्याच्या त्या गवळणी गोड असते. आता गवळणी वेगळ्याच आल्या ना. आता पाटलाच्या सुद्धा गवळणी आल्या. पण त्या वेळेच्या गवळणी त्या भगवंताचे चरित्र लीला गायचे. आणि त्या लीला गात असताना फक्त कर्णकुहरातून हृदयाच्या माझ घरामध्ये भगवंताचं चित्र उमटलं, प्रतिमा निर्माण झाली. आणि त्या प्रतिमेशी रुक्मिणी मातेने कधीच देवाला पाहिलं नाही, फक्त ऐकलं. श्रुत्वा, रुक्मिणी माता म्हणते श्रुत्वा त्रिभुवननयन सुंदरा, हे भगवंता. आणि मग प्रेम इतकं निर्माण झालं. तिनं एक पत्र लिहिलं. या जगातलं पहिलं जर लव्ह लेटर कोणी लिहिलं असेल, हे जनरल नॉलेज आहे. कोणी जर प्रश्न विचारला एबीसीला वगैरे की पहिलं लव्ह लेटर कोणी लिहिलं, पहिलं प्रेम पत्र कोणी लिहिलं, तर रुक्मिणी मातेने लिहिलं. गुजरातच्या, तेव्हापासून गुजरातचा आपला संबंध आहे. आपली पोर दिली गुजरातला, आपला जावई आहे. पहिलं प्रेमपत्र लिहिलं रुक्मिणीनं. श्रीकृष्ण श्रुत्वा, भगवंतानी तुला पाहिलं नाही पण ऐकलं. ऐकल्यानंतर तुझ्या त्या स्वरूपावर मी प्रेम करू लागली, माझा स्वीकार कर. कशामुळे प्रेम प्राप्त झालं? बोला, कशानं? फक्त भगवंताच्या कथा ऐकल्यानं प्रेम प्राप्त झालं. एक मार्ग कळाला तुम्हाला, एक सूत्र. देवाच्या कथा ऐकल्यानं प्रेम प्राप्त होतं. दुसरं काय सांगितलं? देवाला पाहिल्यानं प्रेम कुणाला मिळालं? अहो, त्या गोकुळातल्या गवळणी जेव्हा बाजाराला निघायच्या तेव्हा कोणतंही आपला कामधंदा करताना त्यांच्या भाग्यानं भगवंताचं दर्शन झालं. कारण त्या गोवळणी ना दुडीवर दुडी गवळणी साथे निघाली. गवळानं पाहिल्यानंतर गवळानं बोर विसरली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्याले, तव तव हासती मथुरे त्यागे. आता आपल्याला सुद्धा लोक हसतात, हे काही ओळख पण इथं आल्यावर कळेल तो आनंद काय. त्या गोपिकांनी गोपी इंद्रही कृष्ण रसम पिवती ती गोपिकांनी फक्त देवाला पाहिलं. अहो, त्याचं स्वरूपच असं आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. गोपी मधुरा ग्वाला मधुरा. त्याचं येणं मधुर, त्याचं जाणं मधुर, त्याचं बोलणं मधुर, त्याचं चालणं मधुर. कसं ठाकूरजी बोलतात, माथे पे मुकुट देखी चंद्रिका ती चंद्र देखी छाती की चंद्र देखी लोकन की साल देखी गले तुझी अगर वासा देखी पलकन की चलन देखी जलकन की चलन देखी सर्व Thank you.
सुकुमार. अजून प्रमाण सांगू. तुझी या निढळी कोटी पाहिल्यानं प्रेम मिळालं. पटलं ना तुम्हाला? कथा ऐकल्यानं प्रेम मिळालं. आणि दुसरं काय सांगितलं? देवाला पाहिल्यानं प्रेम मिळालं. तिसरं काय सांगितलं होतं मी? सुकृत जर पदरी असेल मग सुकृतानं कुणाला प्रेम मिळालं. तर सुकृतानं प्रेम मिळालं तुम्हाला सर्वांच्या परिचयाचं. रोज आपण अभंग म्हणतो. बहुत सुकृतांची जोडी म्हणजे सुकृतानं प्रेम मिळालं. कुणाचा अभंग आहे? माऊलीला. सुकृतानं प्रेम कुणाला मिळालं? ज्ञानोबारायांना. पदरी सुकृत असल्यामुळं ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात, माझी सत्यवादाची तप वाचा केली बहुधा कल्प तया फळाचे महाकिता प्रभू. माझ्या सत्यवादाचे तप शिवाय एका नाही अनेक कल्पांचं तप देवा. त्या सुकृतानं देवा मला प्रेम प्राप्त झालं. बहुत सुकृताची जोडी. म्हणून मला सुकृतानं प्रेम कुणाला मिळालं? बोला सर्व. कोणाला? नाही लक्ष तुमचं? परत पहिल्यापासून. कथा ऐकल्यानं प्रेम कुणाला मिळालं? मोठ्यानं म्हणा सर्व. कुणाला? रुक्मिणी मातेला. दुसरं काय सांगितलं? पाहिल्यानं प्रेम कुणाला मिळालं? गोपिकांना. कुणाला? गोपिकांना. सुकृतानं प्रेम कुणाला मिळालं? ज्ञानोबारायांना. मोठ्यानं बोला. कुणाला? ज्ञानोबारायांना. सत्संगानं प्रेम कुणाला मिळालं? संतांचा संग जीवनामध्ये घडला. अहो एक भिल्लाची मुलगी. कथा ऐकली असेल अनेक वेळेला. मातंग ऋषींचं सानिध्य लाभलं लहानच्या वयामध्ये. संतांच्या सानिध्यात राहिली. कळत काहीच नव्हतं. पण सद्गुरूंनी मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, रामप्रभू तुला भेटायला येतील. तेव्हापासून रामाचा धावा केला. ऐन यौवनात असलेली, तारुण्यात असलेली मुलगी वृद्ध झाली. शरीर जर्जर झालं. डोळ्यानं दिसेना झालं. डोळे फुटले. पण त्यावेळेला सुद्धा ती वाट पाहत होती. कारण सद्गुरूंना सांगितलं प्रेम निर्माण झालं. संतांच्या सानिध्यात राहून जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटिया का पावन होगा, मेरे प्यारे नैनों को. कुठले होते तरी पण ते. कारण सद्गुरूंनी सांगितलं मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा, सबरी के कुटिया पावन होगा. आएंगे रघुराई को मैं आसन पर बिठाऊंगी, मिलने मिलने तेरे आंसू से. आएंगे रघुराई को मैं आसन पर बिठाऊंगी, मिलने मिलने तेरे अपने हाथों से निकालूंगी. साथ साथ काहीच कळत नव्हतं. पण फक्त संतांच्या संगतीत राहिली आणि रामावर प्रेम करू लागली. अहो रामावर इतकं प्रेम
संपूर्ण तारीख आपलं वाळून टाकलं रामासाठी. रोज वनामध्ये जायचं, रामासाठी कधी येतील माहित नाही. रोज बोर, शरीर जर्जर झालं, डोळ्यानं दिसेना आजूबाजूला. आजही तुम्ही जर शबरीमालाला गेला तर तिथं बोराची झाडे पाहत नाही. ते बोराची झाडांच्या बाजूला खरं तर आंधळ्या माणूस जर गेला, ते बोराचं झाड इतकं प्रेम करतं माणसावरती. गेले की तुमचं कधी जाऊन इतकं प्रेम करतं, गेलो का पकडून ठेव. कारण का त्या बोराची काटाही ना मांजरीच्या नखांसारखी असतात. मांजरीचं नख कधी लागलं ना, आपण वारकरी मांजरी पाळत नाही ना, तिचं खायचं कुठून आणायचं मांजरीच्या नाकासारखं. म्हणून तुम्हाला कळलं ना, मांजरीचं नख असं बोराट्याची काठी असतात. बोराट्याची ते बोरीची काट. पण शबरी माताईला समोर आल्याबरोबर काय सामर्थ्य तिच्या भक्तीचं, तिच्या प्रेमाचं. ती बोरीची काठी आमसून घ्यायची, जसं मांजर नका आमसून घेतात ना, अंगावर काटा आला महाराज. पण तिच्या भक्तीचं सामर्थ्य इतकं होतं. त्या बोरीचं झाड निर्जीव झाड, ते सुद्धा ती नख आकसून घ्यायचं, भक्ताला त्रास देत नाही तो. आणि मग जाऊन गोड गोड बोलत ती शबरी सोडायची, तोडून ठेवायची, पण चापून. पण प्रेम इतकं रामावर का, माझ्या रामाला चुकून एखादं कडून आंबट गोड नको जाईल म्हणून ती अपेक्षा. म्हणून प्रेम मिळालं, पण कशानं? सतसंगानं. बोला कशानं? पुन्हा परत पहिल्यापासून. काय पहिलं काय? कथेनं प्रेम कुणाला मिळालं? रुक्मिणीला. देवाला पाहिल्यानं प्रेम कुणाला मिळालं? सुकृतानं प्रेम कुणाला मिळालं? ज्ञानोपकारायांना. आणि सतसंगानं प्रेम कुणाला मिळालं? शबरी मातेला. अजून एक आहे नारद महर्षी. नारद महर्षींचा पूर्वजन्मी इतिहास. जेव्हा व्यास महर्षींना दुःख झालं, व्यास अपरिकोषा, दुःख झालं, अनेक पुराणांची रचना केली, पण तरी समाधान नाही. नारद महर्षी सद्गुरूंचं आगमन झालं. त्यांच्या सांत्वनासाठी नारदांनी आपला पूर्वजन्म इतिहास सांगितला व्यासांना. अरे माझा गेल्या जन्मामध्ये मी एका दासीचा मुलगा होतो, मला कळत काहीच नव्हतं. काय झालं कोणताही एका ठिकाणी एकदा सर्प आला, माझ्या आईला दंश झाला. सर्प दंश झालं, माझी आई गतप्राण झाली. मला काहीच कळत नव्हतं. पण गावामध्ये साधू मंडळी आली, संत आली, त्यांच्या सानिध्यात मी राहिलो. कळत जरी नव्हतं, पण त्यांच्या बरोबर राहून 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 शेवटी माझ्यामध्ये इतकी परिपक्वता आली, भगवंताविषयी इतकं प्रेम निर्माण झालं. माझा पुढचा जन्म नारदाचा झाला. कशामुळं? फक्त संतांच्या संघामध्ये राहिलो, अंतःकरणात प्रेम निर्माण झालं. म्हणून सत्संगानं प्रेम प्राप्त होतं. कळलं ना तुम्हाला? आणि पाचवं मी काय सांगितलं होतं? परंपरेनं. परंपरेनं प्रेम कुणाला मिळालं? परंपरेनं प्रेम मिळालं. मला काय सांगायचं होतं? बरोबर आहे. परंपरेनं प्रेम कुणाला मिळालं? परंपरेनं. सांगू मी? सांगू? तुम्ही चाल ऐकली असेल म्हणू का? काही म्हणू? परंपरेनं प्रेम मिळालं कुणाला? माझ्या वडिलांची.
रामकृष्ण महाराज लय उत्कर हा यांची चाल आहे. प्रयत्न करू. वंश परंपरा. मला काही माहिती येत नाही. वंश परंपरा. वंश परंपरेनं प्रेम कुणाला मिळालं नाही नाही कोणाला. अहो तुका मोकलिता परंपरेनं. आता परत पहिल्यापासून परत घ्यायचं. पहिलं काय सांगितलं? कथेनं प्रेम मिळालं. दुसरं पाहिल्यानं प्रेम मिळालं. हा सत्संगानं प्रेम मिळालं. हा सुकृतानं प्रेम मिळालं. मुद्दाम क्रम बदलला कारण तुम्ही हे पाठ केलं. सुकृतानं प्रेम मिळालं. हा सत्संगानं प्रेम मिळालं. शबरी माता आणि नारद महर्षींना. आणि पाचवं प्रेम मिळालं. मिळवायचं असतं ना, मिळवलं. तुकोबारायांना परंपरेनं माझ्या वडिलांची मिराशी परंपरा, वंश परंपरा, विश्वंभर बाबांपासून 7 पिढींचा परमार्थ म्हणून प्रेम मला मिळालं. आता मिळवलेलं मग काय करायचं? एक दुसरं सूत्र मगाशी काय म्हटलं मी? मिळवलेलं काय करायचं? वाढवायचं. मग वाढवण्यासाठी काय करायचं? वाढवायचं. तुकोबारा देवाला म्हणतात ना, देवा माझं प्रेम वाढवा. कसं? कल्याण ते असो क्षेमा. वाढवण्यासाठी काय करायचं? तर देवाचं प्रेम प्राप्त झालं. मग देवाचं प्रेम वाढवायचं असेल तर काय करायचं? गुंतवणूक करायची. कशामध्ये? त्याच्याशी नातं जोडायचं. मग देवाशी नातं जोडायचं तर कधी दास्यत्व, कधी सख्यपणे देवाशी नातं जोडायचं. पण सर्वात जवळचं नातं जर कोणतं असेल, लाभाशिवाय प्रीती करणारं कोणतं नातं आहे? प्रमाण नका म्हणू. लाभाशिवाय प्रीती करणारं कोणतं नातं आहे? आई. तरी लाभाविना प्रीती आईचे कळ. आईचं नातं सुद्धा संतांनी जोडलं. देवाशी नातं जोडायचं, त्याशिवाय प्रेम वाढत नाही. मग आईचं नातं जोडलं. अनेक संतांनी महाराज जोडले. किती प्रमाण सांगू. तुकोबारायांनी नवे नवे तर जनाबाई मातेने सुद्धा देवाशी नातं जोडलं. सर्वांच्या परिचयाचा अनुभव. हा म्हणाल का माझ्या मागे? सर ये ग ये ग पूर्ण म्हणावे म्हणतो. ये ग ये ग विठाबाई माझी पंढरी माझे पंढ माझं म्हटलं पाहिजे. माझे पंढरी भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. कार्यकर्त्यांना भीती वाटायला लागली. हा मला आई आई आईचं नातं. अहो ज्ञानोबारायांनी सुद्धा आईचं नातं जोडलं भगवंताशी. बोलू का? तू सर्वांनी म्हणा माझ्या मागे. मी जास्त नाही लांबवणार. बरोबर 1 वाजता संपली. हा बघा कसं. हात वर करून टाळी वाजून बोला. तू विंडेवरी सखय
वाढवायचं असेल देवा, तूच मायबाप, चुलता, बहिणी आणि भ्राता, तूच सगळा देवा. एवढंच नाही, माधुर्याचं नातं, माधुर्य भावाचं, म्हणजे देव माझा नवरा, आम्ही त्याची बायको, आम्ही सर्व वारकरी, आम्ही आमचा भाव आहे. काय पतिव्रता जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण, आम्हा सर्वांचा नवरा आहे, त्याचं मंगळसूत्र आम्ही घातलं. माधुर्य भावाने ज्ञानोबरांनी सुद्धा दुरळू अंबुला केला गे बाई, ब्रह्मा तुकोबरांनी सुद्धा प्रेम वाढवलं, नातं जोडलं. काय देव माझा नवरा असा हाची ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंद घर रिघी झाले पट्ट राणी बळे, मी त्याची वरिले सावळे. प्रेम ठीक आहे तुकोबार आहे, आता मिळवलेलं वाढवलं, मग शंका निर्माण झाली, आता मी हा आनंद भोगतोय, या माझ्या आनंदामध्ये खंड पडणार नाही ना, मग भगवंताकडे मागणी करतात. पहिला भगवंताला प्रार्थना करता की आता माझ्या भावा प्रेमा अंतराय नको देवा, देवा आता अंतर पडू देऊ नको. जसं शबरी मातेला तू दर्शन दिलंस, डोळे गेले होते पण भगवंताला सांगितलं देवा शबरीनं की एकदा पाहायचंय मला तुम्हाला. आणि पाहिल्यानंतर पुन्हा शबरीला विचारलं आता तुला काय पाहिजे. शबरी मातेनं सांगितलं देवा आता तुला पाहून डोळे मिटलेत, आता परत उघडण्याची अपेक्षा नाही. आता माझ्या भावा अंतराय, आता मला दुसरं काही नको देवा. ते प्रेम तुझं मिळालंय ना, आता ते तसंच क्षेम राहावं, टिकून राहावं म्हणून अंतराय नको देवा. कारण तुझ्यापर्यंत येण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रेम मिळाल्यानंतर तुझ्यापर्यंत येण्याचे अनेक मार्ग आहेत, पण मी प्रेमाची वाट निवडली. आणि ही प्रेमाची वाट इतकी सोपी नाही. प्रेमाची वाट, प्रेम की मंजिल के राही कष्ट पाते हैं जरूर. विचारा तळेकरांना विचार, आमच्या भक्तीची वाट
ती सोपी खाऊ ती प्रेमाची वाट टोपी घातली तरी लोक हसणार आहेत आपल्याला. प्रेम की मंजिल के राही कष्ट पाते है जरूर. मग त्याला अंकुर व्हायचं असेल तर मातीत बसावं लागतं. जसं बीज फलता है सदा मिट्टी में मिल जाने के बाद. बीजाला अंकुर व्हायचं असेल तर मातीत मिसळावं लागतं. ही प्रेमाची वाट आहे. देवा मी प्रेमाची वाट निवडली. तुझ्याकडे येण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणते? योग यागादी मार्ग आहे. तपाचा मार्ग आहे. जप तप योग. योगाची वाट सोपी जाऊ. योगाची या वाटा निघाला जो सुवाटा त्या दुःखाचाच वाटा भागाला. योगाची वाट सोपी नाही. कारण शरीर शोषण प्राण निरोधन वाट काही सोपी नाही. योगाच्या वाटेने जाणं जप तप करणं. जप तप असं करणे जप तप हा मार्ग सुद्धा सोपा नाही. मग मी मार्ग निवडला तो धोपट मार्ग. कोणता? मी नामाचा मार्ग निवडला माझ्या भाग्यानं. कारण आपल्या प्रारब्धात कोणालाही बदलता येत काय म्हणायचं तुम्हाला नाही. आम्हाला आमचं स्वतःचं प्रारब्ध कोणालाच बदलता येत. तुम्हाला आणि मला नाही तर देव इथं जन्माला आला तर देवाला सुद्धा स्वतःच प्रारब्ध बदलता येत. इथं आम्हाला जसं कर्म आहे ना गेले जन्म झाले. देव नाही देवाचा बाप जरी असला ना तरी सुद्धा कर्माचा परिपाक चुकवता अवश्यम एवं भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम न भुक्तम क्रियते कर्म कल्पकोटी शतीरपी. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण पावला. कर्मे दशरथ वियोगे मेला. वियोग घडला सीता देवी. हा कर्माचा परिपाक कुणाला चुकवता देवाचा बाप दशरथाला सुद्धा नाही चुकवता आला. म्हणून देवा माझ्या भाग्यानं मला तुझ्याकडे येण्याची जी मार्ग मिळाला तो इतका गोड आहे. तो इतका गोड आहे दुसऱ्या कर्मात. तुझे नाम उच्चारितो तुकोबऱ्या अभिमानानं सांगतात आम्ही नामाचे धारक निर्मो प्रकार आणि सर्व भावी. पण देवा आता या मार्गामध्ये मला आनंद मिळालाय. मी आनंद उपभोगतोय. तुका म्हणे खातो आनंदाचा लाडू. मी खातोय आनंदाचे लोणी आनंद तरंग. पण आता मला भीती वाटते कारण यातून मला मागे ओढणारे एक इंद्रिय आहे.
बघा, आमच्या शरीरामध्ये इंद्रिय आहेत, पंच ज्ञान इंद्रिय आणि पंचकर्म इंद्रिय आहेत. कोणते कोणते सांगा? ज्ञान इंद्रिय हे सांगा, कोणते कोणते सांगा? ज्ञान इंद्रिय, ज्या इंद्रियांना आम्हाला ज्ञान होतं. बोला. त्वचा ज्ञान इंद्रिय. आणि कर्म इंद्रिय आणि दोन घरी जाऊन बघ विठाल. पंचज्ञान इंद्रिय, ही पंचज्ञान इंद्रिय ही चावणं नाहीत बरं का. डोळ्यानं आम्हाला चांगलं पाहायला आवडत. काय म्हणायचं तुम्हाला? डोळ्यानं आम्हाला चांगलं पाहायला आवडत. अरे भुकावले नाही परत ना. डोळ्यानं आम्हाला चांगलं पाहायला आवडत. अहो खरंच म्हणा, तुम्हाला नाही म्हणत, म्हणतो बाहेर. डोळ्यानं आम्हाला चांगलं पाहायला आवडत. कानानं आम्हाला चांगलं ऐकायला आवडत. नाही, जिभेनं आम्हाला चांगलं खायला आवडत. पण आता काय करू बाई, गॅसच्या पिटवड्यानं वडापाववाला सुद्धा बंद, हॉटेलवाला सुद्धा बंद, पाणीपुरीवाला सुद्धा बंद. तो भैया तर त्याच्या गावाला निघून गेला. पण आम्हाला चांगलं आपल्या घरातलं आईच्या हातची भाकर आवडत नाही. आम्हाला मॅकडोवे, अजून बर्गर, पुढे काय पिझ्झा. कोणाचा प्रसिद्ध आहे पिझ्झा? वेगवेगळ्या कंपनी आहेत बरं. मॅकडोवेल मध्ये जाऊन तुम्ही पिझ्झा मागू नका, हसत आहेत लोक. मॅकडोवेल मध्ये जाऊन मला वाटलं की ती एकच हॉटेल असेल बा बर्गर आणि पिझ्झा. आता आमच्या मुलीने एकदा नेलं बा मला तिथे खायला. मी म्हटलं काय असतं आता तिथं तिथं फक्त काय असतं, बर्गरच असतं. तिथं पिझ्झा नाही मिळत. पिझ्झाची वेगळी कंपनी आहे. तिथं फक्त पिझ्झाच मिळतो, बर्गर मिळत नाही. म्हणून पण आम्हाला हे चांगलं काही आवडत नाही. पिझ्झा बर्गर म्हणजे काय मला नवलच वाटलं. आपल्या इथं तो वडापाववाला पावामध्ये वडा घालून 15 रुपये देतो आणि तिकडं ते 300 रुपये घेतात. तो तसाच पाव त्याच्यात पण ते घालून वर कोबीची कच्चा कोबी लावून. हो येडे हो, काय गर्दी असते तिकडे. काय सांगू तुम्हाला, काय सांगायचं मला. तोंडाने आम्हाला चांगलं खायला आवडत. हा आता म्हटलं आवडत नाही आम्हाला. फक्त आपल्यामध्ये एक इंद्रिय आहे ना, त्याला घाण आवडत नाही. कोणतं? नाक आहे ना, त्याला घाण आवडत नाही. नुसतं कीर्तनात बसलं घाण वास आला तर आपण याच्यात नाकाला आपल्या घाण आवडत नाही ना, आवडत नाकाला घाण आवडत नाही. म्हणून तर क्या चल रहा है, सुगंध नाकाला घाण आवडत. पण ह्या सर्व इंद्रियांना कंट्रोल करणारे एक आहे, तो ह्या इंद्रियांचा राजा आहे. तुकोबारायांना तीच भीती वाटली आणि तुकोबाराय मग देवाला विनंती करतात, देवा याला जर आकळायचं असेल तर याला बांधून ठेव, शिवाय कसं दृढ तिसऱ्या चरणात दृढ माझे
येथे म्हणजे कुठे? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. भगवंताच्या चरणाजवळ देवा दृढ बांधून ठेव. काय कर? दृढ बांधून ठेव. कारण का तुझ्यापर्यंत येण्याचे अनेक मार्ग आहेत. जसं प्रत्येक गावाला जायचे अनेक मार्ग आहेत. अनेक गावाला बघा तुम्ही, आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये काही गावं आहेत डोंगरावर, उंच उंच गाव आहेत. प्रत्येक गावाला जायचं असेल, आता आपल्या गावाला जर जायचं असेल तर एक घाट आहे तो माळशेज घाट आहे. माळशेज घाटानं जायचं. पण आता काम चालू आहे, पण तरी सुद्धा आम्हाला तोच वाटतं ते. एक वाट आहे माळशेजची. इकडून आम्ही जर या मार्गे गेलो तर पुण्या मार्गे सुद्धा गावाला जाता येत. नाशिक मार्गे सुद्धा आमच्या गावाला जाता येत. होय की नाही? मध्ये सुद्धा पूर्वी जुन्नरला जायचं असेल तर माने घाटातून एक पाऊल वाट होती. काही गावाला जायचं असेल तर काही पाऊल वाटा असतात. आता आम्हाला शिंगोटे महाराजांच्या गावाला जायचं असेल तर खोडदला उतरून मध्ये एक पाऊल वाट आहे. बऱ्याच वर्षापूर्वी मला ते घेऊन जायचे. काही वाटा पाऊल वाटा असतात, काही अशा वाटा असतात त्यावरून फक्त मोटरसायकल जाते. पाऊल वाट, मोटरसायकल. काही वाटा असे असतात की त्याच्यावरून ती छोट्या गाड्या, 3 व्हीलर टेम्पोज, रिक्षा वगैरे जातात. काही गाड्या त्यापेक्षा थोड्या मोठ्या, त्या गाड्या त्या वाटेने. पण काही असे राजमार्ग असतात, त्यांनी सर्व वाहनं त्या मार्गावरून जातात. सर्व मार्ग. पण तुकोबाराय म्हणतात माझी जी वाट आहे ना तेव्हा ती वाट इतकी गोड आहे, मला त्याच वाटेनं जाण्यात फार आनंद वाटतो. म्हणून त्या वाटेला
तुझे नाम उच्चारितो बरोबर जमत जगद्गुरु तुकोबारा देवाकडे मागणी मागतात आणि तुमच्या वतीनं मलाही अशी अपेक्षा आहे की तुम्हाला सर्वांनाही वाटतं की हा आनंद काय कमी होत नाही म्हणून आता तुम्हाला घरी जावं वाटत नाही म्हणले हो कारण भगवंताच्या स्वरूपाचं संत वाङ्मय इतकं श्रेष्ठ आहे त्यांच्या शब्दांचं एका एका शब्द एका अक्षरात आहे माझा अक्षराक्षरा वेगळा आपण होणी निराळा भगवंत एका अक्षरात संतांच्या भगवंत आहे कितीही चिंतन केलं तरी तुमचंही मन भरणार नाही आणि सांगून माझंही मन भरायचं नाही कुणी कुणी कितनी सोनर सोना या संतांनी आम्हाला हा प्रेमाचा मार्ग दाखवला मोठ्या प्रेमाने एकदा त्यांचं भजन करा ज्ञानेश्वर Thank you.